असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. नमस्कार मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रिणी या कार्यक्रमात अकोल्याच्या सर्व सिटी मैत्रिणींचं मी तुमची सिटी मैत्रीण मानसी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बघा आजच्या ब्युटी टिप्स. प्रत्येकाला सुंदर आणि नितळ त्वचा हवीशी वाटते, परंतु त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी तिची योग्य प्रकारे देखभाल करणे आवश्यक असते. योग्य काळजी न घेतल्यास वेगवेगळ्या त्वचेसंबंधी समस्या निर्माण होतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी काही उपाय जाणून घ्या. चेहऱ्यावर नितळ सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. पुरुष असो वा स्त्री, दोघांनीही जर पुढील उपाय नियमितपणे आपल्या दिनचर्येत सामील केले तर त्यांना सुंदर त्वचेचे लाभ नक्की होतील. पुरेशी झोप घ्या. दिवसभर काम करून रात्री दीर्घ काळापर्यंत जागे राहिल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होऊ लागतात. यासोबतच याचे विपरीत परिणाम शरीर आणि त्वचेवर पडतात. म्हणून रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टाळावे आणि रात्रीच्या वेळी मोबाईलचा वापरही करू नये. एका वयस्क शरीराला कमीत कमी 8 तासांची गाढ झोप आवश्यक असते. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा स्किन सेल्स बूस्ट होतात, परंतु जर आपण पुरेशी झोप घेतच नसाल तर ही बूस्टिंगची प्रक्रिया मंदावते. परिणामी शरीर आणि चेहरा थकलेला व अस्वस्थ दिसू लागतो. म्हणून दररोज रात्री पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. भरपूर पाणी प्या. अनेक लोक पाणी पिण्यास दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी शरीरात असलेली गंदगी स्वच्छ करते आणि बॉडीमध्ये नवीन पेशींना बनवते. म्हणून दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. व्यायाम आणि योग अभ्यास करावा. व्यायामाचे महत्त्व जेवढे शरीरासाठी आहे तेवढेच तुमची त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी देखील आहे. व्यायाम केल्याने चेहऱ्यावर कांती आणि तेज निर्माण होते. म्हणून आपल्या सौंदर्यात वृद्धी करून इच्छिणाऱ्यांनी दिवसातून कमीत कमी अर्धा तास भरपूर व्यायाम करायला हवा. व्यायामादरम्यान तुमचा चेहरा आणि संपूर्ण शरीरावरून घाम निघायला हवा. घाम बाहेर आल्याने शरीरावरील बारीक बारीक छिद्र उघडली जातात. शरीर थकल्याने रात्री झोप देखील चांगली येते. व्यायाम म्हणून आपण सूर्यनमस्कार, मॉर्निंग वॉक, जॉगिंग, दोरी उड्या, डान्सिंग यासारखे व्यायाम आणि चक्रासन, सर्वांगासन, हलासन, शीर्षासन यासारखे योगासन व प्राणायाम करू शकता. चेहऱ्यावर साबणाचा वापर करू नये. चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी केमिकलयुक्त साबण वापरणे हानिकारक सिद्ध होऊ शकते. साबणात अनेक असे केमिकल असतात जे त्वचेला शुष्क करतात व त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून त्वचेचा pH स्थिर असंतुलित करतात. म्हणून शक्य होईल तेवढे साबणाने चेहरा आणि आंघोळ करणे टाळावे. साबणाऐवजी आपण नैसर्गिक घरगुती गोष्टींचा उपयोग करू शकतात. याशिवाय बाजारातून कोणतीही त्वचेच्या आरोग्यासंबंधीची वस्तू खरेदी करण्याआधी त्यात वापरण्यात आलेले पदार्थ व्यवस्थित चेक करावेत. झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर असलेला मेकअप, प्रदूषण, धुलीकण इत्यादी चेहऱ्यांची रोमछिद्र बंद करतात व रात्री चेहरा स्वच्छ न धुता झोपल्याने चेहऱ्यावर असलेले ते सर्व हानिकारक पदार्थ त्वचेच्या आत शिरून पिंपल्स निर्माण करतात. म्हणून जर आपल्या चेहऱ्यावरील पुटकुळ्या दूर ठेवायच्या असतील तर झोपण्याआधी फेस वॉश किंवा स्वच्छ पाण्याने चेहरा व हात पाय धुवावेत. जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही. मैत्रिणींनो, तुम्ही या ब्युटी टिप्स फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. दर्शकांनो, ब्युटी आणि हेल्थ या दोन्ही गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच आता आपण पाहणार आहोत आजच्या हेल्थ टिप्स. अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते. कित्येकदा घाबरून किंवा कंटाळून बोटे मोडत असतात. अनेकदा बोटे मोडल्यावरून घरचे मोठे रागवतात, तर एवढंच काय, रात्री सुद्धा घरचे मोठे बोटे मोडू देत नाही. हे एकदा दोनदा ठीक आहे, मात्र वारंवार तुम्ही असे करत राहिलात तर ती सवय होऊन जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, बोटे मोडणे तुमच्या आरोग्यासाठी किती वाईट आहे? जाणून घ्या बोटे मोडण्याचे दुष्परिणाम. या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास सतावू शकतो. वारंवार बोटे मोडल्याने बोटांमध्ये ताण येतो. यामुळे हाडांना जोडणारे लिगामेंटचे सिक्रेशन कमी होऊ लागते. यामुळे हाडे एकमेकांशी रगडू लागतात. सतत बोटे मोडल्याने बोटांच्या सांध्यांना सूज येते. वारंवार तुम्ही बोटे मोडत असाल तर ही सांध्याची सूज अधिकच वाढते. त्यामुळे बोटांना स्पर्श केल्यासही बोटे दुखू लागतात. बोटे मोडण्याची सवय अशी सोडवा. हातामध्ये कायम पेन अथवा नाणे ठेवा. हातामध्ये रबर ठेवा.
तुमचे हात कायम व्यस्त राहतील. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हीचा फायदा आहेच. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन, द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन. मैत्रिणींनो, आपण आजच्या हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता पाहूयात आज अनोखा भाग कोणता आहे. तर RRC डिजिटल नेटवर्क प्रस्तुत सिटी मैत्रीणच्या थेट भेट या कार्यक्रमात मी जया, मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण आहोत सुधीर कॉलनीच्या एरियामध्ये. इथे एका गार्डनमध्ये आपण या मैत्रिणींबरोबर जमलेलो आहोत. मला खूप छान सुंदर महिला इथे तयारी करून आलेल्या आहेत आज आपल्यासोबत गेम खेळायला. यांच्यासोबत आजचा आपला हा खेळ रंगणार आहे. खेळ एकदम सोपा आहे. एका ट्रेमध्ये आपण कॉटनचे छोटे छोटे बॉल्स केलेले आहेत. ह्यांना आपल्या नाकाला थोडंसं वॅसलीन लावायचं आणि ते कॉटनचे बॉल्स नाकाने उचलायचे आहेत, हात न लावता, आणि ते उचलून दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये त्यांना टाकायचे आहेत. तुमचं नाव? बांगी चंदन. तुमची वेळ संपली आहे. कापून काढल्यात 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तुमचं नाव? सहा 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. बापरे, खूप छान प्रयत्न केला तुम्ही. तुमचं नाव? सविता तळखडे.
बापरे, खूप छान प्रयत्न केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 आणि 28. माझं नाव आहे हरतालिका शिवदास पाटकर. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. हर्षदा पिडात्रे. अच्छा. आणि आजच्या आपल्या खेळाच्या विजेता आहेत आणि आजच्या आपल्या खेळाच्या विजेता आहेत हरतालिका पाटकर ताई. यांना माहिती आहे सिटी मैत्रिणींकडून छोटीशी भेट असतो. आता आपण आमच्यासोबत खेळणार आहे खूप मस्तचा गेम, ज्याच्यामध्ये सगळ्यांना खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि सगळ्यांचा आवडीचा विषय ते म्हणजे चित्रपट. याच्यावरती आपण यांच्यासोबत गेम खेळणार आहे. एका मिनिटात तुम्ही किती जास्त तिच्या पिक्चरचे नावं सांगू शकता? हम दिल दे चुके सनम, आठवा ये आठवा. शांत नाही आठवा. तुमची वेळ संपली आहे. तुमचं नाव? मानसी सभापती, अच्छा. तुम्हाला कोण आवडतं? अमिताभ बच्चन, पिक्चरचे नाव सांगा. शोले, याराना, दीवार, दोस्ताना, कुली, मर्द, बागवान, अजून मजबूर, सिलसिला, मिस्टर नटवरलाल, देशप्रेमी. वक्त, अक्षय कुमार. नमक खराब, स्टॉप. 30 सेकंड. 13 नावं सांगितली आहेत आणि खूप छान सांगितलेले आहे. तुमचं नाव? सगळ्यांना ऐकू दे. तुम्हाला कोण आवडतं? सुल्तान, हम आपके हैं कौन, तुमची वेळ संपते. शुभांगी टोपे, श्रीदेवी आवडते मला. तिचा महत्वाला सदमा, मॉम, त्याच्यावर इंग्लिश विंग्लिश, तोफा, चांदनी, मिस्टर इंडिया, नागिन, निगाहे, नगीना. स्टॉप. तुमची वेळ संपली आहे. मयुरी बेलसरे. मला माधुरी दीक्षित. दिल, बेटा, हम तुम्हारे सनम, हम आपके कौन,
येईल येईल आठ शांत वेळ आहे आपल्या सगळ्यांना. घाई होते. वेळ आहे तुमचं नाव तुम्हाला कुठल्या हिरोईन आवडतं पहिलं आवडतो कोणते कारण या माधुरी दीक्षित हम आपके है कौन. वेळ आहे आणखी थोडासा दिल झालं काय. तुमचं नाव पूजा काळे आणि सिटी मैत्रीण कार्यक्रमासाठी आमच्या सुधीर कॉलनी, वृंदावन नगर आणि रामनगर या पूर्ण कॉलनीतर्फे सिटी मैत्रिणींचं आमच्या कॉलनीमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज तुमच्या ग्रुपने आमच्या या सगळ्या महिला मंडळाला भेट दिली आणि भरपूर काही गेम्स तुम्ही आमच्याबरोबर अजूनही खेळणार आहात आणि तुमचे भरपूर बक्षीस आम्ही जिंकणार आहोत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आधीच तुला कुठली हिरो किंवा कुठली हिरोईन किंवा कुठला हिरो आवडतो. मला सलमान खान. त्याची नावं हम आपके है कौन, गर्व, नंतर वॉन्टेड, नंतर एक था टायगर, अजून टायगर जिंदा है. सिक्वन्स आठवण घे सगळे सिक्वन्स आठवण घे. नंतर हिरो, नंतर युवराज, आणखी दिल, नंतर अंदाज अपना अपना, त्यानंतर मध्ये सलमान नाही आहे. सॉरी अंदाज अपना अपना, त्यानंतर आणखी साजन, नंतर आणि आपल्या चित्रपटाच्या खेळाच्या विजेत्या आहेत मानसीताई. माहिती सिटी मैत्रिणीकडून छोटीशी भेट वस्तू. टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मैत्रिणींनो आता आपण यांच्यासोबत खेळणार आहे आपल्या नेहमीची परंपरागत उखाणे स्पर्धा. एका मिनिटामध्ये सगळ्यात जास्त उखाणे ज्या कोणी सांगतील त्या आपल्या उखाणे स्पर्धेच्या विजेत्या ठरतील. तर आपण सुरुवात करूया यांच्यासोबत. तुमचं नाव प्रणाली भागवत. टाईम स्टार्ट. मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून, भूषण रावांचं नाव घेते, मी आहे भागवतची सून. कुंकू लावते ठळक, हळद लावते किंचित, भूषण रावांचं सौभाग्य हे पूर्वजन्मीचं संचित. आशीर्वादाची फुले वेचते मी वाकून, भूषण रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. बेलाचे पान वाहते मी पिंडीला वाकून, भूषण रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. ननद माझी हौशी सासू सासरे आहेत प्रेमळ, भूषण रावांचं नाव घेते आजच्या या कार्यक्रमाच्या वेळी. जमलं नाही काहीतरी गोळ केला. नाही, ननद आहे प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी, भूषण रावांचं नाव घेते आज त्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी. ज्या बाकी जणी पटापटा. हां, तुम्ही सांगितले 6 नाव. तुमचं नाव शुभांगी पोकळे. सोन्याची निरंजन चांदीची फुलवात, सुमेधचं नाव घ्यायला करते सुरुवात. 4+5 = 9. सुमेध इज व्हेरी फाईन. नैनोमी सपना, उंगली में अंगूठी, अंगूठी में नगीना, सुमेध के बिना नहीं जीना. हीरे में हीरा कोहिनूर, मुझे देख के सुमेध के चेहरे पे आता है नूर. सह्याद्रीच्या पायथ्याशी प्राजक्ताच्या राशी, सुमेधचं नाव घेते आपल्या या कार्यक्रमाच्या दिवशी. नाव घ्या नावात काय विशेष, मी आहे मिसेस, सुमेध आहेत मिस्टर. मी त्यांचे मिसेस, ते माझ्या मिस्टर. जीवनरूपी रंगमंचावर संसाराची एकांकिका, सुमेधच्या जीवनात अर्धांगिनीची माझी भूमिका. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्राच्या वर डोरलं, सुमेधचं नाव हृदयात कोरलं. हळद लावते कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित, सुमेध सारखे पती मिळाले पूर्वजन्मीचे संचित. माहेरच्या साडीला भरजरी काठ, सुमेधचं नाव घेते सुखी संसाराची वाट. सह्याद्री 10 नाव तरी खूप छान प्रयत्न केला. टाळ्या झाल्या पाहिजे. माझं नाव रेखा मासोदकर. तुमची वेळ सुरू होते आता. इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर. पंजाबरावांचं नाव घेते सोळा माझा पदर. एकदा दोनदा तीनदा पंजाबरावांचं नाव ऐकून तुम्हाला काय फायदा. हळद कुंकू लावते, गळ्यात घालते मंगळसूत्र, धन्य माझ्या सासूबाई त्यांनी दिला पंजाबरावासारखा सुपुत्र. त्रिकोण चौकोन काटकोन, पंजाबराव म्हणतात हम आपके है कोण.
हिमालयाच्या पायथ्याशी पर्वताच्या राशी पंजाबरावांचं नाव घेते कार्यक्रमाच्या दिवशी. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून पंजाबरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. महादेवाच्या पिंडीला वाहते बेलाचं पान पंजाबरावांनी वाढवला माझ्या सौभाग्याचा मान. हळद लावते किंचित कुंकू लावते बटबटीत हळद लावते किंचित पंजाबरावांचं नाव माझ्या पूर्वजन्माचं संचित. सतारीच्या स्वरातून स्वर निघती झंकार पंजाबरावांचं नाव माझ्या. पण छान प्रयत्न केला. काय झालं पाहिजे यांच्यासाठी शुभांगी काळे आणि तुमची वेळ सुरू होती आता. घड्याळात वाजला 1, सुधीररावांनी आणला केक. घड्याळात वाजले 2, सुधीररावांनी आणला फोन. घड्याळात वाजले 3, सुधीररावांनी आणली पिन. घड्याळात वाजले 4, सुधीररावांनी आणला हार. घड्याळात वाजले 5, सुधीररावांच्या पायात रुतला काच. घड्याळात वाजले 6, सुधीररावांनी केला चहा. घड्याळात वाजले 7, सुधीररावांनी खाल्ला भात. घड्याळात वाजले 8, आमचे घरचा फुटला माठ. घड्याळात वाजले 9, आम्ही दोघे पिक्चर पाहू. घड्याळात वाजले 10, सुधीररावांनी आणला चहा. पंढरपूरचा चुळा, काशीचा विळा, संत्र्याच्या फोडी, आईबाबाची गोडी, तुळशीची बाग, बागेत होती सीता, सीतेच्या हातात होती कळशी, कळशीत होतं गंगेचं पाणी. सुधीररावांचं नाव आहे पंचामृतावाणी. तुम्ही 11 नावं घेतली आहेत आणि खूप छान प्रयत्न केला. तुम्ही आम्हाला एकदम डायरेक्ट नंबर्स शिकवून दिले सगळे. तुमची वेळ सुरू होती आता. नाव घ्या नाव, त्यात काय विषय. जनार्दनराव माझे मिस्टर, मी त्यांचे मिसेस. भाजीत भाजी मेथीची, जनार्दनराव माझ्या प्रीतीचे. पूजेच्या ताटात अगरबत्तीचा पुडा, जनार्दनरावाच्या नावाने भरते हातात हिरवा चुडा. फुलबाड चेंडू, मुलांच्या खेळात जनार्दनाचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात. इंग्रजी चंद्राला म्हणता मून, जनार्दनरावांचे नाव घेते वानखडीची सून. शेगावचे गजानन, सिटी साई, जनार्दनरावाचे नाव घेते गौरी प्रथमेची आई. मुंबईची मुंबाई, कलकत्त्याची कालिका, जनार्दनचे नाव घेते भोपळींची बालिका. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, जनार्दनरावाचे नाव घेते सिटी कार्यक्रमाच्या दिवशी. महादेवाच्या मंदिरावर चांदीचा कळस, जनार्दनरावाचे नाव घ्यायचा मला नाही आळस. झालं, तुमची वेळ संपली आहे आणि तुम्ही 8 नावं घेतले. छान प्रयत्न केला. आपले उखाणा स्पर्धेच्या विजेते आहेत शुभांगी ताई. यांना मिळते सिटी मैत्रिणीकडून छोटीशी भेटवस्तू. टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. उखाणे ऐकले की नाही सगळ्यांनी? संपूर्ण परिवाराची आस, संपूर्ण परिवाराची आस. या महिलांनी खूप अतिशय उत्साहात या सगळ्या खेळामध्ये भाग घेतला होता. यांच्यासोबत आपण छान गेम खेळलेलो आहे आणि आपले जे सिटी मैत्रीण आहेत त्याच्यासाठी ह्या आपले मेंबर्स होणार आहेत आणि नेहमी आपल्यासोबत अशीच धमाल मस्ती करणार आहेत. थँक्यू. आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर 2च गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते. मैत्रिणींनो, वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. अकोला महानगर अजेंडा 2022 अतिशय चांगला उपक्रम आहे. मी ते खरं करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो. एक चांगली संकल्पना, त्याच्यातून निश्चितच एका अकोला शहराला एक वेगळा आकार भेटेल. एक नवीन आम्ही पाहतोय धोरण समोर येईल. या सगळ्या अजेंड्याला माझ्या शुभेच्छा देतो. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. मैत्रिणींनो, आता आपण शिकूयात इंग्रजी प्राध्यापिका कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English session with a new topic and with the fresh constructions. Yes, dear friends, we learn I should and I should not in the previous episode. आपण पहिल्या याच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण शिकलो होतो I should
आणि आय शुड नॉट. आय शुड म्हणजे मी हे करायला हवं आणि आय शुड नॉट म्हणजे मी हे करायला नको. ओके, पण हे कसं आहे, हे आपल्याला सुझाव असतो, काहीतरी सूचना दर्शवतो आपण की तू हे करायला हवं. येस, इट इज जस्ट अ सजेशन. हे फक्त सजेशन आहे की तू करायला हवं, तुम्ही करायला हवं, तिने करायला हवं, त्यांनी करायला हवं, आपण करायला हवं. पण नेहमी सजेशन नाही देऊ शकत ना. कधी कधी इट्स कंपल्शन, तुम्हाला ते करावंच लागतं. तर जेव्हा आपल्याला बोलायचं असतं की तुम्हाला हे करायचंच आहे, हे कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे, तर तेव्हा आपण वापरतो आय मस्ट. आय मस्ट म्हणजे तुला हे केलंच पाहिजे. आणि आय मस्ट नॉट म्हणजे हे बिलकुल करायला नको, हे मुळीच करायला नको. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न तू हे करायलाच हवं आणि तू हे करायला नको. ओके, नकोच म्हणजे ही गोष्ट करायलाच नको. सो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय मस्ट अँड आय मस्ट नॉट. तर जिथे कंपल्शन येतं, जिथे ऑब्लिगेशन येतं की तुम्ही हे केलंच, करायलाच हवं, तिथे आपण मस्ट हा शब्द वापरतो. ओके, त्याचा अर्थ असतो कंपल्शन. वेन यू वॉन्ट टू मेक इट कंपल्सरी फॉर एव्हरीवन और फॉर यू, सो दॅट टाइम यू हॅव टू यूज द वर्ड मस्ट. मग आता त्याचे सेंटेन्स बनवूया की आपण काय करायला हवं. आय मस्ट टॉक इन इंग्लिश, मी इंग्लिश बोलायलाच हवं. आय मस्ट प्रॅक्टिस हार्ड, मी खूप प्रॅक्टिस करायला हवी. आय मस्ट एक्झरसाइज डेली, मी एक्झरसाइज करायलाच हवी. आय मस्ट गो फॉर द मॉर्निंग वॉक, मी मॉर्निंग वॉकला सकाळी फिरायला जायलाच हवं. आय मस्ट सेव्ह द मनी, मी पैशांची बचत करायलाच हवी. आय मस्ट विअर द मास्क, मी मास्क घालायलाच हवं ड्यू टू कोरोना पॅन्डेमिक. येस, कोरोनामध्ये कंपल्सरी होतं आपल्याला, वी मस्ट विअर द मास्क. मास्क घालणं हे आपल्याला सगळ्यांना कंपल्सरी होतं. कंपल्सरी जिथे असतं तिथे आपण मस्ट वापरतो. ओके, सो आय मस्ट विअर द मास्क, मी मास्क घातलंच पाहिजे. आय मस्ट स्टडी रेग्युलरली, मी रोज अभ्यास केला पाहिजे. आय मस्ट कम्प्लीट माय वर्क ऑन टाईम, मी माझं काम जे आहे ते वेळेतच पूर्ण केलं पाहिजे. आय मस्ट इनकल्केट गुड हॅबिट्स. आता इनकल्केट म्हणजे हा खूप मोठा आणि नवीन वर्ड आहे आपल्यासाठी. इनकल्केट म्हणजे अंगीकारणे किंवा आपण त्याचं अंगीकारणे म्हणतात मराठीमध्ये. हमको वो आदत लगानी है. सो आय मस्ट इनकल्केट गुड हॅबिट्स. येस, मी माझ्या जीवनामध्ये चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात. ओके, सो आय मस्ट इनकल्केट गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी मी स्वतःला लावून घ्यायला हव्या. आय मस्ट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठायलाच हवं. आय मस्ट फॉलो द टाइम टेबल, मला टाइम टेबल फॉलो करायलाच हवा. इफ यू आर अ स्टुडंट, सो यू हॅव टू फॉलो द टाइम टेबल. येस, यू कॅन नॉट डू विदाउट द टाइम टेबल. तुम्ही जर स्टुडंट आहात तर तुम्हाला तुमचं टाइम टेबल फॉलो करायलाच हवा. तर त्याच्यासाठी सेंटेन्स आहे आय मस्ट फॉलो द टाइम टेबल. इवन इफ यू आर अ हाऊसवाईफ और होममेकर, जरी तुम्ही घरी हाऊसवाईफही असल्या आणि होममेकरही असल्या किंवा वर्किंग वुमेनही असल्या तरी आपल्याला एक टाईम स्केड्यूल जे असतं ते फॉलो करावंच लागतं. कारण टाईम स्केड्यूल जर मिस झालं तर पूर्ण दिवसाचे कामं आपले पोस्टपोन होत राहतात. येस, सो आय मस्ट फॉलो द टाईम स्केड्यूल. आता स्केड्यूल पण म्हणतात कोणी कोणी आणि कोणी कोणी शेड्यूल पण म्हणतात. बोथ आर करेक्ट. ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश तर दोन्ही याच्यात चालतं. आपण न्यूट्रल ॲक्सेंट शिकतो. जनरली मी न्यूट्रल ॲक्सेंट शिकवते. मी दोन्ही पण वापरते, स्केड्यूल पण वापरते, शेड्यूल पण वापरते. तुम्हाला जे प्रनाऊन्सिएशन थोडं इझी वाटत असेल किंवा जे तुम्हाला योग्य वाटतं तुमच्या अनुसार तर तुम्ही दोन्हीही वापरलं तर बोथ आर करेक्ट. आणि असं काही नाही आहे की स्केड्यूल म्हटलं तर चुकीचं आहे किंवा शेड्यूल म्हटलं तर चुकीचं आहे. दोघांचे स्पेलिंग एकच आहे, अर्थ एकच आहे, फक्त त्याचं प्रनाऊन्सिएशन दोन देशांमध्ये वेगवेगळं करतात. आपण इंडियन दोन्ही पण यूज करतो जनरली. मी स्केड्यूल यूज करते, मला स्केड्यूल जास्त आवडतं. स्केड्यूल किंवा शेड्यूल म्हटलं तरी पण चालतं. ओके, आय मस्ट फॉलो द स्केड्यूल, मी माझं रोजचं प्लॅनिंगचं जे स्केड्यूल आहे किंवा रोजची दिनचर्या जी आहे ती फॉलो करायला हवी. आय मस्ट रीड इंग्लिश एव्हरी डे,
मी रोज इंग्लिश वाचायलाच हवं. आय मस्ट प्रॅक्टिस टॉकिंग इन इंग्लिश. मला रोज इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव करायलाच हवा. आय मस्ट इन्व्हेस्ट माय मनी. मला माझ्या पैशांची इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायलाच हवी, गुंतवायला हवेत ते पैसे. येस. आय मस्ट डू हार्डवर्क. मला खूप मेहनत करायला हवी. आय मस्ट रीच ऑफिस ऑन टाईम. मी ऑफिसला रोज वेळेतच पोचायला हवं. आय मस्ट वॉच द न्यूज. मला न्यूज वाचायलाच हव्या किंवा न्यूज पाहायलाच हव्या. ओके. सो टू स्टे अपडेटेड विथ द वर्ल्ड. जर तुम्हाला जगासोबत चालायचं असेल तर यू मस्ट स्टे अपडेटेड विथ द न्यूज. येस. तुमच्या आजूबाजूला काय होतं आहे तर ते तुम्हाला पाहायलाच हवं आणि त्याच्यासाठी तुम्ही न्यूज पाहायलाच हव्या. सो यू कॅन गेट अपडेटेड युअर सेल्फ विथ RRC न्यूज ऑल्सो. येस. सो आय मस्ट वॉच द न्यूज. आय मस्ट रीड द न्यूजपेपर. मी रोज वर्तमानपत्रसुद्धा वाचायला हवं. आय मस्ट रिस्पेक्ट माय एल्डर्स. एल्डर्स म्हणजे मोठे आणि यंगर म्हणजे छोटे. तर बऱ्याच वेळा मी असं म्हणजे जनरल ऑब्झर्वेशन आहे की आपण काय करतो, जेव्हा आपल्या कोणाच्या लहान असते तर आपण त्याला लिटिल म्हणतो. लिटिल म्हणजे छोटे. ओके. इंग्लिशमध्ये लिटिलचा अर्थ छोटे होतो, कमी छोटंसं होतं, असं काहीतरी होतं. पण त्याला लिटिल ब्रदर नाही म्हणत. ही इज माय लिटिल ब्रदर नाही म्हणत, त्याला म्हणतात यंगर ब्रदर. तर हे खूप लोकांच्या कॉमन मिस्टेक्स आहेत आणि ज्याला इंग्लिशची थोडीशी जाण आहे त्यांच्या लगेच लक्षात येतं की इंग्लिश थोडंसं डळमळीत आहे. ओके. पण तरीही जिथे मी तुम्हाला सांगते की या कॉमन मिस्टेक्स आहे आणि आपण अशा चुका करत असतो तर त्या आपण सुधारवून घ्यायच्या. आपल्याला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही म्हणून आपण चुकीचं बोलत गेलो, पण आज तुम्हाला माहीत होतंय की ही माझी चूक होतीये, आपण जे बोलतोय ते थोडंसं रॉंग बोलतोय, तर आपण ते सुधारूया. सो हॅपी बर्थडे टू माय लिटिल ब्रदर न म्हणता हॅपी बर्थडे टू माय यंगर ब्रदर वापरायचं. शी इज माय लिटिल सिस्टर नाही, तिला वापरायचं शी इज माय यंगर सिस्टर. तर यंगर म्हणजे छोटे, आपल्यापेक्षा वयाने छोटे, आणि एल्डर म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्यांना एल्डर म्हणतात. ओके. तर आपण आपल्या पुन्हा कन्स्ट्रक्शनवर वापस येऊया. मी असे काही जे कॉमन मिस्टेक्स असतात त्या रोजच एक्सप्लेन करते. काही नवीन वर्ड्स पण मी तुम्हाला रोज सांगत असते, ते नोट डाऊन करायचे, त्याचा अर्थ लिहून ठेवायचा. तुम्हाला जर अर्थ नसेल सापडत तर तुम्ही ते गुगलवर सर्च करू शकता इन 1 क्लिक ओनली. ओके. नो नीड टू सर्च फॉर द डिक्शनरी. डिक्शनरी वगैरे पाहायची गरज नाही तुम्हाला. गुगलवर त्याचं मिनिंग टाकलं की तुम्हाला मराठी हिंदी कोणत्याही लँग्वेजमध्ये त्याचं मिनिंग येऊन जातं. ओके. तर यंगर म्हणजे आपल्यापेक्षा वयाने छोटे आणि एल्डर म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठे. सो आय मस्ट रिस्पेक्ट माय एल्डर्स. मी माझ्या मोठ्यांचा सन्मान केलाच पाहिजे, आदर केलाच पाहिजे. आय मस्ट लिसन टू माय टीचर. मी माझ्या शिक्षकांचं ऐकलंच पाहिजे. ओके. आय मस्ट लर्न द न्यू वर्ड्स. रोज मी नवीन वर्ड्स पाठ केलेच पाहिजेत. जे आपल्याला माहीत नसतील ते 2-3 वेळा यूज केले की ते तुमचे अगदी तोंडपाठ होऊन जातात. दॅट्स वाय आय एम सेइंग एव्हरी डे दॅट यू हॅव टू स्टँड इन फ्रंट ऑफ अ मिरर अँड यू हॅव टू रिपीट द सेंटेन्सेस वॉट एव्हर वी आर लर्निंग इन एव्हरीडे सेशन. म्हणून मी तुम्हाला रोज विनंती करत असते की जे रोज आपण शिकतो ते तुम्हाला मिररसमोर उभं राहून बोलायचं आहे, स्वतःच बोलायचं आहे, स्वतःच ऐकायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा सराव होईल. ते शब्द, त्या कन्स्ट्रक्शन, ते वाक्य तुमच्या जिभेवर रेंगाळतील आणि अगदी सहज आपसुकच तुम्ही ते बोलू शकाल. म्हणजे तुम्हाला नकळत तुम्ही इंग्लिश बोलायला लागलेले आहात आता. येस. आणि बऱ्याच जणांचे चांगले रिप्लाय देतात की आमचा कॉन्फिडन्स वाढतोय, आम्हाला छान समजतंय, आम्हाला वाटतंय की आत्ता इंग्लिश इम्प्रूव्ह होतं आहे. ओके. तर अशा छोट्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर आय एम डॅम शुअर की तुम्ही खूप लवकर खूप चांगलं इंग्लिश बोलणार आहात. फक्त एक रिक्वेस्ट आहे, रोज सराव करणं आवश्यक आहे. सराव काय करायचा आहे तर आपण जे शिकतो आहे ते एक तर पुन्हा ऐका किंवा आपण जे शिकतोय तुम्ही जे लिहून ठेवताय ते 1-2दा रिपीट करा दिवसातून. ओके. किंवा ते जेव्हा आपण बोलतो, कोणाशी संभाषण करतो, तेव्हा काही वर्ड्स तरी इंग्लिशचे वापरत चला. म्हणजे मग ते आपल्याला त्याचे अर्थही पाठ होतात आणि ते कुठे वापरायचे ही पण क्लिअरिटी येते. ओके.
सो आय मस्ट. मग आता आय मस्टचं शिकलो आपण. आता आपण शिकणार आहोत ही मस्ट, शी मस्ट, इट मस्ट, दे मस्ट, वी मस्ट अँड यू मस्ट. ओके. जसं आपण आय मस्ट केलं की मी हे करायलाच हवं, तसं बाकीच्यांनी पण करायला हवं, त्यांना पण कंपल्शन आहे. मग ते इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? ही मस्ट, त्यांनी हे करायलाच हवं. ही मस्ट स्टडी हार्ड, त्यांनी खूप अभ्यास करायला हवा. ही मस्ट प्रॅक्टिस डेली, त्यांनी रोज सराव करायला हवा. ही मस्ट अटेंड द क्लासेस रेग्युलरली, त्यांनी क्लासेस रेग्युलरली अटेंड करायलाच हवे. देन ही मस्ट अर्न द मनी, त्यांनी पैसे कमवायलाच हवे. शी मस्ट सेव्ह द मनी, तिने पैसे वाचवायला हवे किंवा बचत करायला हवी. ओके. इट मस्ट नॉट बाईट अदर्स, त्यांनी दुसऱ्यांना चावायला नको. ओके. सो इट मस्ट नॉट हार्म अदर्स, हार्म म्हणजे दुसऱ्याला दुखापत करणे, इजा करणे. इट मस्ट नॉट हार्म अदर्स, त्यांनी दुसऱ्यांना इजा करायला नको. दे मस्ट वर्क हार्ड, त्यांनी कष्ट करायला हवे. ओके. देन यू मस्ट टेक द मेडिसिन्स रेग्युलरली, तुम्ही तुमचे मेडिसिन्स रोज घ्यायला हवेत. यू मस्ट अटेंड द सेशन्स, तुम्हाला रोजचे सेशन अटेंड करायलाच हवे. देन यू मस्ट टेक केअर ऑफ युअर हेल्थ, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी. वी मस्ट ईट हेल्दी फूड, तुम्ही रोज सकस जेवण घेतलंच पाहिजे किंवा खाल्लंच पाहिजे. वी मस्ट ईट फ्रूट्स एव्हरी डे, आपण रोज फळं खाल्लीच पाहिजे. वी मस्ट कन्सल्ट द डॉक्टर इफ वी आर नॉट वेल, जर वेल म्हणजे जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही डॉक्टरकडे जायलाच हवं. ओके. मग आता हे करायलाच हवंचं पाहिलेलं आहे. आता आपण काय करायला नको? यू मस्ट नॉट टेक मेडिसिन्स ऑन युअर ओन, तुम्ही स्वतःच्याच मनाने मेडिसिन घ्यायला नको. ही मस्ट नॉट यूज मोबाईल फोन फॉर लॉंग टाईम, त्यांनी मोबाईल जास्त वेळ वापरायला नको. ही मस्ट नॉट वॉच मूवीज ऑन द टेलिव्हिजन, त्यांनी पिक्चर नको बघायला टी व्हीवर. ओके. ही मस्ट नॉट वॉच टी व्ही व्हाईल इटिंग, जेव्हा आजकाल मुलांना सवय असते की जेवता जेवता त्यांना टी व्ही असल्याशिवाय किंवा समोर मोबाईलवर काही सुरू असल्याशिवाय ते जेवतच नाही. ओके. तर ही खूप वाईट सवय आहे. तर ही मस्ट नॉट वॉच टी व्ही ऑर मोबाईल व्हाईल इटिंग, व्हाईल इटिंग म्हणजे जेवताना त्यांनी मोबाईल किंवा टी व्ही पाहायला नको. ओके. देन वी मस्ट ईट हेल्दी फूड, आपल्याला रोज बॅलन्स डाएट, आपल्याला रोज बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे, सगळे त्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स असले पाहिजेत. सो दीज आर ऑल अबाउट द मस्ट अँड मस्ट नॉट. ही मस्ट नॉट मिस द स्कूल. ओके. त्यांनी स्कूल कधीही, शाळेला कधी सुट्टी नाही मारली पाहिजे. ओके. किंवा मिस नाही केली पाहिजे स्कूल. ओके. ही मस्ट नॉट मिस द एक्झाम. ओके. मस्ट नॉट मिस द एक्झाम म्हणजे त्यांनी एक्झामचा कुठलाही पेपर बुडवायला नको किंवा मिस नको करायला. यू मस्ट नॉट ड्राईव्ह फास्ट. आता आपण फास्ट म्हणतो, नेटिव्ह स्पीकर्स फास्ट म्हणतात, तर ते अजून छान वाटतं. ओके. सो यू मस्ट नॉट ड्राईव्ह फास्ट. यू मस्ट नॉट ड्राईव्ह विदाउट लायसन्स. येस, विदाउट लायसन्स तुम्ही ड्राईव्ह करायला नको. यू मस्ट नॉट गिव्ह द व्हेकल टू द किड्स. तुम्ही तुमची गाडी लहान मुलांना चालवायला द्यायला नको. आजकाल लहान लहान मुलं पण गाडी चालवतात, आपण पाहतो. तर हे कंपल्शन आहे. यू मस्ट नॉट गिव्ह युअर व्हेकल टू द किड्स बिलो 18. निदान 18च्या खाली तरी तुम्ही मुलांना गाडी चालवायला द्यायला नको. ओके. ही मस्ट नॉट वेस्ट मनी. त्यांनी त्याच्या पैशांचा दुरुपयोग किंवा वेस्ट म्हणजे वेस्ट करायला नको पैसे. देन वी मस्ट नॉट टॉक लाईज. आपण कधीही खोटं बोलायला नको. वी मस्ट बी ऑनेस्ट विथ एव्हरीवन. आपण सगळ्यांसोबत इमानदार राहायला पाहिजे. ओके. वी मस्ट बी काइंड टू एव्हरीवन. आपण सगळ्यांशी प्रेमाने दयेने राहिलं पाहिजे. देन वी मस्ट
फॉलो द रुटीन. आपलं जे काही रोजचं रुटीन आहे ते फॉलो केलं पाहिजे. वी मस्ट हॅव आवर लंच अँड डिनर ऑन टाईम. आपण आपलं जेवण वेळेवरच घेतलं पाहिजे. वी मस्ट टेक आवर मेडिसिन्स ऑन टाईम. आपण आपली औषधं वेळेवर घेतलेच पाहिजे. एस्पेशली आपल्या घरचे मोठे वृद्ध व्यक्ती. सो ओल्ड पीपल मस्ट टेक देअर मेडिसिन्स ऑन टाईम. वृद्ध व्यक्तींनी आपले मेडिसिन्स वेळेवर घेतलेच पाहिजे. शी मस्ट नॉट टॉक रूडली विथ द अदर्स. तिने दुसऱ्यांशी रूडली बोलायला नको. रूडली म्हणजे उद्धटपणे. ओके. यू मस्ट लव द ॲनिमल्स. यू मस्ट टेक केअर ऑफ द ॲनिमल्स. म्हणजे तुम्ही प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे. यू मस्ट लव द ॲनिमल्स और यू कॅन से वी मस्ट टेक केअर ऑफ द ॲनिमल्स. वी मस्ट गिव्ह फूड टू द ॲनिमल्स. ओके. आपण त्या प्राण्यांना अन्न दिलं पाहिजे वेळेवर. जर इफ यू आर हॅविंग अ पेट म्हणजे पाळीव प्राणी. आपल्या घरी जनरली कुत्रा असतो, मांजर असते, कोणाकडे गाय असते. सो यू मस्ट गिव्ह फूड टू द ॲनिमल्स. तुम्ही त्यांना त्यांचं अन्न वेळेवर दिलं पाहिजे. वी मस्ट नॉट वेस्ट द फूड. ओके. आपल्या ताटातलं अन्न वाया जायला नको. येस. वी मस्ट डू द चॅरिटी. आपण दान केलं पाहिजे. येस. त्याच्यानंतर वी मस्ट एज्युकेट द पीपल. ओके. वी मस्ट एज्युकेट द पीपल म्हणजे आपण लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. आज तुम्ही इंग्लिश बोलताय, तुमच्या आजूबाजूला इंग्लिश बोलणारी एक कम्युनिटी तुम्ही तयार करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला प्रॅक्टिस करायला तुमच्या आजूबाजूला लोक सापडतील आणि त्यांचं पण इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. तुम्ही त्यांच्याशी रोजचा सराव केला की अरे आज आपण काय शिकलो, अरे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमचं जे इंग्लिश आहे ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. आणि तुम्ही काय करताय, तुमच्या आजूबाजूला अशी कम्युनिटी तयार करतात आहे की तुम्ही तर शिकतातच आहे पण बाकीच्यांना पण शिकण्यासाठी मदत करता आहेत. याच्यामुळे आपले दोन फायदे होणार आहे की आपण समाजाला मदत करतोय थोडंसं इम्प्रूव्ह व्हायला आणि प्लस तुमची स्वतःची इम्प्रूव्हमेंट होते, तुमचं स्वतःचं अपग्रेडेशन होत आहे आणि निश्चित ते आपल्याला कुठेतरी जीवनात कामी पडणारच आहे. कारण एज्युकेशन कधीही वेस्ट होत नाही. यू शूड लर्न फॉर एव्हर असं माझं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीने जोपर्यंत त्याचे नाक, कान, डोळे, ब्रेन शाबूत आहे तोपर्यंत त्यांनी शिकायला हवं. येस. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः तर इंग्लिश शिकायचंच आहे बट यू हॅव टू क्रिएट द लँग्वेज लर्नर्स अराउंड युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुमच्यासारखीच भाषा बोलणारे, शिकणारे तुम्हाला स्वतःला क्रिएट करावे लागेल. तुम्हाला लोकांना प्रोत्साहित करावं लागेल त्याच्यासाठी. ओके. तर आय एम डॅम शुअर की तुम्ही हे करत आहात सध्या आणि त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला स्वतःला अपग्रेड व्हायला जास्त मदत होईल. ओके. तर आपण वी मस्ट नॉट घेतलं होतं, ही मस्ट नॉट, शी मस्ट नॉट. तर मस्ट नॉट काय दर्शवतं, कंपल्शन. तुम्ही हे करायला नको आणि तुम्ही हे करायला हवं. ओके. सो गाईज दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू इन टुमॉरोज सेशन. आज पुरती एवढंच. उद्याच्या भागात आपण भेटू एक नवीन टॉपिक सहित. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. मैत्रिणींनो, कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर आपण इंग्रजी शिकलोत. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. आजच्यासाठी एवढेच. वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. भेटूया पुन्हा याच वेळी याच ठिकाणी. तोवर नमस्कार.